हे काय? लहान पोरगा पण सांगेल. चुकीचं उत्तर दिलेस तू. काय चुकीचं आहे? चुकीचं उत्तर आहे. जाऊ दे. आता सामान्य प्रश्न एकदम बघू तुझं सामान्य मला नाम कसं वाटलं तुम्हाला सामान्य प्रश्नावर यावं लागणार. हो हो हो. आहे. महाबळेश्वर बद्दल मला माहिती सांग. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढे. थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे. अरे कळलं सगळ्यांना, पुढे सांग ना. ठिकाण थंड हवेचे महाबळेश्वर आहे. अरे एवढंच आहे का महाबळेश्वर बद्दल? महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगम स्थान आहे. उगमस्थान आहे? हो, कसं काय? कारण लग्न झाल्यानंतर सगळी जोडपी तिकडेच जातात हनीमूनला. तेव्हा काही सगळे गेले होते, सगळे टाळ्या वाजवत आहेत. बंड्या नालायक, लाज आहे का तुला? कशी उत्तर देतेस तू? लहान वय काय तुझं? काय उत्तर देतेस तू? हनीमून बद्दल काय बोलतायस? मूर्ख. जा, मी तुला शाळेतनं काढून टाकले आजपासून. हो मॅडम, थांबा एक सेकंद. काय? उद्या इन्स्पेक्शन आहे ना? हो. नुसतं मुलांचं नाही, शिक्षकांचं पण होणार इन्स्पेक्शन. मला सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येतील. कळलं? तुम्हाला मी येतात शिक्षिका प्रश्नांची आहे. उत्तरं? हा, ठीक आहे, मी विचारतो. विचार. कुठलाही प्रश्न विचार. तुमचं शिक्षण काय हो? तू मला माझं शिक्षण विचारतोयस? सांगा ना. BA. 2 अक्षर शिकली ती पण उलटे शिकली. लोक अरे AB शिकतात, हे BA. हा बरं ठीक आहे ठीक आहे, असू दे. BA. हा, ते माहिती आहे मला, माहिती. हा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. विचार विचार. तुम्ही चहा पिता की कॉफी पिता? चहा. मला सांगा, चहा कपातून पिता, पेल्यातून पिता की ग्लासातून पिता? अरे कपातूनच पिणार नाही. मग मला सांगा, हा. काय झालं शिक्षण? BA. हा. कपाचा कान कप्पाच्या कुठल्या बाजूला असतो? कपाचा कान कपाच्या BA. उजव्या. उजव्या. कपाचा कान कप्पाच्या बाहेरच्या बाजूला असतो. बंड्या नालायक, मला काय प्रश्न विचार? पुढचा प्रश्न मला सांगा, हा. गांधीजींचा फोटो कोर्टात कशाला लावतात? कारण ते सत्य आणि अहिंसा याचे पुजारी होते. घंटा. हा? घंटाभर विचार केला तर लक्षात येणार नाही तुमच्या. पण गांधीजींचा फोटो कोर्टात खिळायला लावतात. BA शिकले म्हणे. देवा. पुढचा प्रश्न काय? मला सांगा, दगड माहितीये दगड? हो, तू आहेस ना दगड. एका दगडाने दुसऱ्या दगडाला ओळखलेला आहे. तू? दगड पाण्यात का बुडतो? कारण त्याची घनता जास्त असते. अहो, दगड पाण्यात बुडतो कारण त्याला पोहताच येत नाही. अरे तू मूर्ख आहेस का रे? बावळट, डोक्यात पडलास का तू दगडा? पुढचा प्रश्न मला सांगा, हा. निवडुंगाला काटे का असतात? कारण ती काटेरी वनस्पती आहे. निवडुंगाला काटे असतात हा. कारण तो घामोळ्याची पावडर वापरत नाही. ई! जाऊ दे, चला आता सामान्य प्रश्न विचारतो. मला विचारलं सामान्य ना, तसं विचारतो. विचार. हत्ती माहिती आहे? हत्ती हो. माहितीच असणार. आ, हत्ती समोर केळी ठेवली, हत्ती केळी काय नाही खात? त्याला खायचे नसतील. हट, केळी प्लास्टिकची असतात. आ? बरं, परत विचारतो. हत्ती समोर केळी ठेवली, हत्ती केळी काय नाही खात? कारण केळी प्लॅस्टिकची असतात. हट, आता हत्ती प्लास्टिकचा आहे. ए, बरं, हत्ती समोर केळी ठेवली, हत्ती केळी काय नाही खात? हत्ती प्लॅस्टिकचा आहे. हट, आता दोन्ही प्लास्टिकचे आहेत. ए, बरं, हत्ती समोर केळी ठेवली, हत्ती केळी काय नाही खात? दोन्ही प्लॅस्टिकचे आहेत. हट, हत्तीला खायचं नाही, मोठी मला. नालायक, धड्या. पोट दुखले, मजा आली, मग टाळ्या कुठे गेल्या? क्या बात आहे. मी साधारण ह्या प्रश्नावलीतला पुढचा प्रश्न असता, किती पंचे 12? कोणाला माहिती आहे? जांभई देऊ नकोस, एकदम माझ्या समोर ती पण. किती पंचे 12? तर बंड्याने उत्तर दिलं असतं अंदाज पंचे 12. तर मग अंशुमनजी आणि भक्तीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. खरं तर मैफिल अशी रंगलेली असताना ऑडिटोरियमच्या लाईट्स थोड्या बंद झाल्या तर अगदीच मजा येईल. कारण ज्यांची मी निद्रा अवस्थेतून जागरूकतेकडे वाटचाल सुरू केलेली आहे त्यांना पुन्हा एकदा रिलॅक्स मोडमध्ये टाकून क्या बात आहे, पुन्हा एकदा आपण ह्या कार्यक्रमात अशा एका व्यक्तिमत्वाची गाणी श्रवण करणार आहोत ज्या व्यक्तिमत्वानं साधारण 50,000हून गाणी आपल्याला दिलेली आहेत.
खरं तर कोणतीही स्टाईल असेल गाण्याची तर ही ती आपल्या शैलीतून सगळ्यांसमोर सादर करण्याची एक वेगळीच धाटणी ह्या गायिकेकडे होती. आणि ह्या गायिकेचं नाव स्वरसम्राज्ञी आशा भोसले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आशाजींसाठी. खरं तर आशा भोसले हे नाव जेव्हा कानांवर पडतं तेव्हा ही पुढची 2 गाणं जी आपल्या समोर सलोनी सादर करणार आहे त्यावर तुम्हाला ताल धरण्यापासून मी थांबवणार नाही. तरी पण आपण ही शांतपणे श्रवण करावी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आशाजींच्या आवाजात सलोनी. जोरदार
माइक ऑन नहीं है. माइक ऑन नाही आहे. माइक ऑन करावा लागेल. हॅलो हॅलो, येतोय का आवाज? लाऊड अँड क्लिअर. ओके. कसं सांगितलं होतं मी? दोन्ही हात वरती करून जरा टाळ्या वाजून दाखव मला. थंडी वाजते ना मावशी जरा. क्या बात आहे. आज खाली लाईट्स बंद प्लीज. थँक्यू फॉर द लाईट्स. कसं आहे की चित्रपटच असा आहे पुढचा की मी काही सांगणं, पण मला एक उत्तर हवंय. सैराट चित्रपटातली गाणी ऐकायची आहेत का? नक्की? एकदम एकदम नक्की? सैराट ज्यांनी या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला वेड लावलं, आणि मग ह्या चित्रपटाला डावलून कसं चालणार? त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या संपूर्ण संकल्पनेला, ज्यांच्या संकल्पनेतून हा सैराट नावाचा चित्रपट आपल्या मनात घर करून गेला. त्या दोन कलाकारांना, अजय अतुल यांना देखील आपण जोरदार टाळ्यांनी बहार केलं पाहिजे, कारण लॉस एंजलिस मध्ये हे संगीत ध्वनिमुद्रित झालं आणि आपल्या समोर आलं ह्या पुढील गाण्यातलं एक बहारदार संगीत. जोरदार टाळ्यांनी ह्या रंगमंचावर स्वागत करूया विकी अडसुळे आणि कनिष्का. हातामंदी हात आलं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी. हातामंदी हात